नमस्कार, मी सायली लुकतुके. आपण पाहत आहात हिंदुस्तान पोस्ट. छावा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि त्यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराज, औरंगजेब, त्याचं क्रूरकर्म आणि छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कसं हाल हाल करून मारलं, तर याविषयी सगळीकडे चर्चा सुरू आहेत. काही जण म्हणतात की आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतका वेदनादायी मृत्यू माहितीच नव्हता. काही जण म्हणतात औरंगजेबाने जे काही क्रौर्य त्यावेळेला दाखवलं, महाराजांचे हाल हाल केले, त्याविषयी आम्हाला माहिती नव्हतं. काही जण म्हणतात ते औरंगजेबाचं जर तो इतका क्रूर होता, त्याने हिंदवी स्वराज्याला, छत्रपतींना एवढा त्रास दिला, तर त्याचं थडगं कशाला सांभाळायचं. काही जण म्हणतात ते गाडून टाका, काही जण म्हणतात ते पाडून टाका. तर अशा अनेक चर्चा औरंगजेबाविषयी सध्या सुरू आहेत आणि त्याच्या थडग्याविषयीही सुरू आहेत. तर ह्या सगळ्या चर्चांच्या दृष्टिकोनातून आपल्याला वाटतं, लोकांना वाटतं की बाबा औरंगजेबाचं थडगं कशाला सांभाळायचं, पण त्याची खरोखर वास्तविकता काय आहे, त्याची सध्याची स्थिती काय आहे, तर ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपण हा शो केलेला आहे. आज आपल्यासोबत आहेत हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर. नमस्ते सर. सर, आपण मागणी केलेली आहे की औरंगजेबाचं थडगं जे आहे तर त्याविषयी सरकारने निर्णय घ्यावा, सरकारने त्याच्यावर कशाला खर्च करावा, तर ही मागणी काय आहे आणि त्याच्याविषयी आम्हाला सांगा. बरं, मुळात ह्याच्यात एक गोष्ट मला वाटतं जागतिक स्तरावर आपण बघितली पाहिजे की हुकुमशहा, क्रूरकर्मे किंवा ज्यांनी मानव ह्युमॅनिटी ज्याला म्हणतो किंवा समाज यांच्यावरती अत्याचार केले, तर त्यांना कशी वागणूक दिली गेली पाहिजे ह्याचेही कुठेतरी मापदंड असले पाहिजेत. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो आणि याच्याबद्दल कुठेही आज टाहो फोडला जात नाहीये, हेही महत्त्वाचं. हिटलर होता. हिटलरला क्रूरकर्मा म्हणून ओळखलं जातं. अर्थात हिटलरने जे केलं, स्टॅलिनने काही फार वेगळं केलं असं नाही. भारतीयांच्या दृष्टीने चर्चिल ग्रेट म्हणावा अशी पण परिस्थिती नाही, पण ते सगळं आता आपण बाजूला ठेवू. हिटलरचं थडगं आहे. तिकडे जाऊन आता जे जर्मनीमध्ये निओ नाझीज आहेत की जे आजही एक कुठेतरी वर्ग आहे की तो म्हणतो नाही नाही ते बरोबर होतं, त्यांना कुठेतरी एक प्रेरणास्थान, एक प्रतीक आहे. उत्तर नाही आहे. तुम्हाला आठवत असेल ओसामा बिन लादेनचा त्या अबोटाबादमध्ये अमेरिकेने विमान पाठवून आणि मारेकरी घालून त्याला मारला. त्याचं थडगं कुठे करण्यासाठी जागा ठेवली अमेरिकेने? नाही ठेवली. ही प्रतीकं असतात. प्रतीकांमधून प्रेरणा मिळते आणि त्याच्यातून पुन्हा त्या मुवमेंट सुरू होतात. ही एक साधारण प्रक्रिया आहे. म्हणून प्रेरणास्थानांसाठी प्रतीकं हीच एक आपण बघतो, जिथे काही प्रतीकं असतात. आता इथे 2 वेगळ्या गोष्टी येतात. ह्या संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद, तिथे खुलताबादला त्या औरंगजेबाचं थडगं आहे. तो नगर जिल्ह्यात कुठेतरी मेला आणि त्याने इच्छा व्यक्त केली की मला अमक्या अमक्या ठिकाणी नेऊन पुरा, तसं त्याला तिथे नेऊन पुरलं असं ते म्हणतात. अर्थात हे परत वादाचे मुद्दे असावेत की किती दिवस तिथे पुरलं, उचलून मग तिथे कसं नेलं, किती दिवस होते, कारण ताजमहाल बद्दल पण याच चर्चा आहेतच. हा एक वेगळा मुद्दा. पण ब्रिटिशांनी पहिल्यांदी ते थडगं आणि ते जो कॅम्पस आहे आताचा, तो पुरातत्व खात्याच्या अंतर्गत घेतला. आता पुरातत्व खात्याच्या अंतर्गत कुठल्या वास्तू येतात? केंद्रीय आणि राज्य असे 2 पुरातत्व खाते ब्रॉडली आहेत. तर ज्या आता उदाहरणार्थ अजिंठा एलोरा आहे, खूप सुंदर वास्तुशिल्प, वास्तुकला आहे, केंद्रीय पुरातत्व खात्याने ताब्यात घेतली आणि कधी कधी ती जागतिक स्तरावरची म्हणून सांभाळली जातात. आता हे थडगं तसं आहे का? याचं उत्तर नाही आहे. मग कशाला जपता? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अशा क्रूरकर्म्याचं कशाला जपता? म्हणजे इतिहास कोण सांगायचा, कसा सांगायचा, त्याच्यावर पुढच्या पिढ्या बनतात. मी एक उदाहरण म्हणून सांगतो, फार लांब लचक पण जायची गरज नाही. मी तो मुद्दा मी आधी पण सांगितलेला आहे की विशाळगडावरती बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडेंच्या समाध्या आहेत. ते पावनखिंडीच्या युद्धात महाराजांना वाचवण्यासाठी, तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती. आज जाऊन बघा, विशाळगड राज्य पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. तुम्हाला प्रवेशद्वारापासून त्या समाध्यांपर्यंत जायचे रस्ते नीट नाहीयेत. समाध्यांची स्थिती सोडा, आज त्याच्यावरती जे छप्पर आहे ते हिंदुत्ववादी संघटनांनी स्वतःच्या पैशातून उभं केलेलं आहे. दुसरीकडे त्याच विशाळगड किल्ल्यावरती एक दर्गा आहे. त्याचे रस्ते, त्याचे पेवर ब्लॉक, ते सगळं 10 लाखाचा खर्च सरकार करतं. म्हणजे
इतिहासाचे मानबिंदू तुमचे कोण आहेत? औरंगजेब आहे का हे मराठे आहेत, या मराठ्यांचे नेते आहेत, कोण आहे कोण? या प्रश्न हे दोन प्रश्न त्याच्यात बेसिकली येतात. आणि मग हे झालं असं की आपल्याला आठवत असेल कधीतरी 2022 मध्ये तो 15 मिनिटंवाला अकबरुद्दीन ओवेसी तो त्या थडग्यावर गेला. त्याने फुलं बिलं वाहून तिथे त्यांच्या पद्धतीत आपण काय पूजा प्रार्थना म्हणतो ते काय म्हणतात ते जे काय तिथे त्यांनी केलं. आणि मग मनसेने तेव्हा मागणी केली पहिल्यांदा की ते फोडून ते थडगं उद्ध्वस्त करा. ती मागणी पुढे काय झाली मला माहित नाही. पण मी जसं मगाशी म्हटलं की प्रतीकांमधून प्रेरणा मिळते. आता अकबरुद्दीन ओवेसीने तिथून काय प्रेरणा घेतली त्याने सांगावं. आणि बाजीप्रभू देशपांडेंच्या समाधीवरून किंवा संभाजीराजांच्या समाधीवरून आम्ही काय प्रेरणा घेतो हे आम्हाला माहिती आहे. तर मुद्दा तिथे येतो. आता जेव्हा हे सगळं आलं तेव्हा मी माहिती अधिकारात माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की हे केंद्रीय पुरातत्व खातं त्याच्यावरती मेंटेनन्सचा खर्च करतं. हा माझा तसा माहिती जुनी आहे, जानेवारी 2023 मध्ये मी घेतलेली. तर 2011 पासून साधारण नोव्हेंबर डिसेंबर 2022 पर्यंत जवळजवळ 6.5 लाख रुपये त्यांनी त्याच्यावर खर्च केलेले. आता 6.5 लाख रुपये रक्कम छोटी आहे का मोठी आहे का, मग ते काय एवढं झालं तर काय होतं, प्रश्न तो नाहीये. तुम्ही कशाला खर्च करता? इकडे करायचं नाही आणि तिकडे करायचं. मग केंद्राने असो किंवा राज्याने असो खर्च तर खर्च आहे, तो आमच्याच पैशातून टॅक्सपेअरच्या पैशातून गेलेला आहे. आणि परत तिसरीकडे एकीकडे 1 लाख एकर जमीन हे वक्फ बोर्ड असं सांभाळून बसलेलं आहे. म्हणजे राज्याचं सांगतो मी, महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे 1 लाख एकर जमीन आहे. मग त्याच्यातून उत्पन्न घेऊन तुम्ही चालवा ना, ते नाही. मग त्याला राज्य सरकारने पैसे द्यायचे, ह्याला केंद्र सरकारने पैसे द्यायचे, हे काय चालू आहे? हा त्याच्यातला प्रश्न आहे. आपल्या करदात्यांच्या पैशातून औरंगजेबाचं थडगं सांभाळलं जातं असा हा प्रश्न आहे. तर हा पण एक भाग आहे की आताची पिढी जेव्हा छावा बघितला जातो त्याच्यानंतर लोक म्हणतात की आम्हाला हे माहितीच नव्हतं. अगदी माजी क्रिकेटपटू आहे आकाश चोप्रा, तर त्यानेही छावा पाहिल्यानंतर ट्विट केलेलं आहे की आम्हाला छत्रपती संभाजी महाराज शाळेत शिकवलेच गेले नाहीत आणि अकबराचं मात्र उदात्तीकरण केलं गेलं की तो कसा महान नेता होता असं त्याने ट्विट केलेलं आहे. तर हे कशातून होतं? हे आकाशचं अज्ञान आहे की आपल्या व्यवस्थेचा तो प्रश्न आहे? फार सुंदर प्रश्न आहे. असे अज्ञानी आकाशभर पसरलेले आहेत अशी आताची परिस्थिती आहे. आणि छावा चित्रपटासारख्या चित्रपटांनी हे कुठेतरी हलवलंय. म्हणजे जागा करायची सुरुवात आहे असं मी म्हणतो. पूर्ण जागा झाला हा समाज पुरुष असं अजिबात म्हणता येत नाही. कुठेतरी एक ठिणगी अशा स्वरूपाचं आहे. अर्थात त्यासाठी उतेकरांचं आणि त्या अख्ख्या टीमचं खरंच मनापासून अभिनंदन, धन्यवाद जे काय असेल ते. पण आकाश चोप्रासारखी माणसं कशी तयार होतात ह्याचं एक म्हणजे हा जो एक वैचारिक दहशतवाद आहे तो कसा बनतो ह्याचं आत्ताचं म्हणजे आता 10 वर्ष हिंदुत्ववादी विचारांचं शासन आहे. पण तो मध्ये कुठला पिक्चर आलेला त्याच्यात एक फार सुंदर डायलॉग होता, सरकार किसी की भी हो सिस्टीम हमारी है. तर सिस्टीम कशी होते आणि अज्ञान त्याच्यातून कसं येतं मी तुम्हाला सांगतो. आज घडीला मी आज डाउनलोड केलेल्या NCERT म्हणजे जी शिक्षण संदर्भातली देशातली सगळ्यात महत्वाची संस्था आहे, जी सिलेबस बनवते, जी इतिहास असा शिकवायला पाहिजे म्हणून सांगते, त्यांच्या वेबसाईटवरती मी आज डाउनलोड केलेली पुस्तकं आहेत ती PDF. मी 2-3 उदाहरणं देतो, फार लांब सांगत नाही. पहिली गोष्ट तर संभाजीराजांचा असा छळ केला, औरंगजेब हा क्रूर कर्मा होता हे त्याच्यात नाही. औरंगजेबाच्या आधीचे म्हणजे मुघल आले, त्याच्या आधी खिलजी होते, त्याच्या आधी अजून कोण होते, ही जी एक इस्लामिक इन्व्हेडर्स जे तिकडून आले कुठून आणि इथे त्यांनी राज्य केलं, तर त्यांनी इथे काय अत्याचार केले, आपल्याच बापाला कसं मारलं, आपल्याच मुलांना भावांना कसं मारून ह्यांनी सत्ता बळकावली, हे त्याच्यात कुठेही नाही. 2 ना परस्पर विरोधी इतिहास आहेत इथे. एक हा असा काळाकुट्ट इतिहास आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मराठा साम्राज्य जे झालं त्याच्यात एकमेकांसाठी आणि या हिंदवी स्वराज्यासाठी जी बलिदानं दिली गेली हा एक असा धवल शुभ्र इतिहास आहे. हाही सांगितला जात नाही की हा काळा आहे आणि ह्याचं पांढरेपण पण सांगितलं जात नाही. त्याची परत 2-3 उदाहरणं सांगतो. आता त्याच्यामध्ये जिझिया कराचा उल्लेख आहे. बघा हे का सांगितलं जात नाही त्याची 2 उदाहरणं म्हणून. आता जिझिया कर मुसलमान लावत होते, ते ज्यांना मुसलमान व्हायचं नाही, आमच्याच धर्मात राहायचं आहे त्यांच्यासाठी तो कर होता. त्याला प्रोटेक्टेड सिटीजन्स असं इंग्लिशमध्ये साळसूद नाव देऊन त्यांनी सोडलं, म्हणजे संरक्षित असलेले नागरिक. आता हे वाचताना ऐकताना किती छान वाटतं की नाही, संरक्षण दिलं ना सरकारने त्यांना. पण त्या संरक्षणाचा एकूण डामडोल काय होता
की तो म्हणेल ती रक्कम त्यांनी द्यायची, डिस्क्रिशन राजाचं, इतकेच टक्के असं नाही सांगू ते एक. दुसरं, त्याच्या म्हणजे हिंदू असेल ख्रिश्चन असेल त्यांच्या धर्मस्थळांची नवीन बांधायची नाहीत, असलेल्याची रिपेरी करायची नाही, घोड्यावरती मुसलमान जात असतील तर ह्याने बसायचं नाही, त्याने शस्त्र बाळगायचं नाही, त्याने त्याच्या कपड्यावर काहीतरी अशी खूण ठेवली पाहिजे की तो धिमी आहे, तो मुसलमान नाही. म्हणजे हा सेकंड क्लास, थर्ड क्लास, फोर्थ क्लास सिटीजन तुम्ही बनवता. म्हणजे तुम्ही त्याला जगू देता फक्त कोपऱ्यात, ते पण त्याच्याकडून पैसे घेऊन. ह्याला प्रोटेक्टेड सिटीजन्स असं आजही इतिहासाच्या पुस्तकात लिहिलं जात असेल तर त्या प्रोटेक्शनची किंमत काय होती हे का लिहायला लाजता? जगभरात हे माहिती आहे. आमचं सरकार, आमचे हे जे इतिहास तज्ज्ञ तिथे बसलेले झारीतले शुक्राचार्य आहेत ते मात्र हे बोलत नाहीत. हा एक मुद्दा. दुसरं, हे म्हणतात अल्लाउद्दीन खिलजी आणि त्या काळामध्ये त्यांनी जमिनी, त्याचा कर हे फार सिस्टमॅटिक बसवलं. अरे देवगिरीचं साम्राज्य लुटलं लिहा ना, तिथे बायका बाटवल्या, त्यांच्यावर बलात्कार केले हे लिहा. नाही, ते नाही लिहिलेलं. आणि शेवटी प्रश्न मुलांसाठीचा असा आहे की तुम्ही त्या काळातले शेतकरी असता तर कर देण्यासाठी तुम्ही काय केलं असतं? खरं ह्याचं उत्तर आहे आत्महत्या केली असती किंवा देश सोडून पळून गेलो असतो. हे दोन्ही करण्याची हिंमत नसती तर मुसलमान झालो असतो. पण तुम्ही मुलांना काय देता त्याच्यातून? आकाश चोप्रा सारखी माणसं ना याचे प्रोडक्ट आहेत. त्यामुळे मी दोन गोष्टी एकत्र केल्या. वैचारिक दहशतवाद जे मी म्हणतो की हे असंच असतं हे बघायची आम्हाला अशी सवय लागलेली आहे. आणि हे कशातून आलं तर हा जो झिम्मीट्यूड आहे, ते जिझिया देणारे, की आम्ही आमच्याच देशात आज अजूनही दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून जगतो का? आम्ही संविधान केलं, फाळणी कशावरून झाली? मुसलमानांना वेगळं पाहिजे होतं, मुसलमान वेगळे, हिंदू वेगळे. पण आम्ही परत हिंदू असताना म्हटलं नाही नाही तुम्ही राहा, आम्ही तुम्हाला सांभाळू, तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त हे देऊ. हे कशातून येतं? हे त्याच्यातूनच येतं. त्यामुळे छावासारखे चित्रपट किंवा हे जी अनरेस्ट त्याच्यातून निर्माण होते ही कदाचित सुरुवातच आहे असं म्हटलं पाहिजे. हे आता संपलं असं नाही, अजून बराच पल्ला ह्याच्यात गाठायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच सर. ह्याच्यामध्ये सगळ्यांनाच ह्या निमित्ताने आहे की एकीकडे सरकार आपला खरा इतिहास मुलांना शिकवत नाही आहे. खऱ्या इतिहासामध्ये जे काही शालेय अभ्यासक्रमात लिहिलं जातं की इस्लामी आक्रमणकर्त्यांचं उदात्तीकरण केलं जातं आणि छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खऱ्या इतिहासापासून आपली जी पिढी आहे, युवा पिढी आहे, लहान मुलं आहेत, तर ती वंचित राहत आहेत. आणि दुसरीकडे आपण बघितलं तर जे आक्रमणकर्ते आहेत तर त्यांची थडगी सरकार स्वतःच्या पैशातून पोचत आहे. तर ह्या निमित्ताने एक जाहीर आवाहन असं करू शकतो की तुम्ही तुमच्या ज्या काही क्षेत्रात आहात तर तुमच्या क्षमतेनुसार संविधानाच्या चौकटीत राहून आपल्या परिसरात, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटनांचा आपल्या क्षमतेनुसार विरोध करा, ह्याच्याविषयी जागृती करा आणि आपल्या मुलांना खरा इतिहास समजण्यासाठी, आपली प्रतीकं समजण्यासाठी आणि त्या प्रतीकांचे जे काही वास्तू आहेत तर त्या वास्तू समजण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा. या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.